नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तुम्हालाच आजचा 30 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड हा. एपिसोडची सुरुवात तर इथे पालीला हाकलवण्यापासून होते, तर ती कशी हाकलवतायत पाल ते बघूया. तर इथे सूर्याना वैदेहीला सांगतोय, "आता तुम्ही माझ्या मागून हात जोडा, गो बाय." तर वैदेही अशी बघत असते, तर सूर्या म्हणतो, "म्हणा हो, म्हणा तुम्ही." तर आता गो बाय वैदेही पण तसंच म्हणते बरं का अगदी. "गो बाय, मला तू खूप आवडतेस." असंच म्हणत सूर्याना 2 मिनिटं बघत राहतो वैदेहीकडे आणि वैदेही अशी चमकून बघते सूर्याकडे. असं करून विचारते, तर "अहो तुम्ही पालीला म्हणा तसं, तिला म्हणा." असं सूर्या सांगतो, की "गो बाय, मला तू खूप आवडतेस." वैदेही पण अशी एकदम म्हणते. तर ते सूर्या पुढचं सांगतो, "माझं तुझ्याशी काही एक वैर नाही, पण मला तुझी भीती वाटते. त्यामुळे प्लीज इथून जा." तर वैदेही असं करते परत पालीला बघून. तर सूर्या म्हणतो, म्हणा, म्हणा, म्हणा." तर वैदेही म्हणते, "माझं तुझ्याशी काही वैर नाहीये, पण मला तुझी भीती भीती वाटते गं खूप. त्यामुळे तू प्लीज जा गं इथून." तोपर्यंत सूर्या काय करतो, पुढे होतो आणि पालीला हाकलवून देतो तिकडनं. तर इकडे वैदेही तोपर्यंत म्हणत असते, "मी अतिशय प्रेमाने तुला सांगतेय, प्लीज तू जा इथून. प्लीज, प्लीज जा इथून. अगं जा ना गं." असं करत वैदेहीचं चाललंय डोळे मिटून आणि "तू प्लीज जा. जाशील ना?" प्रेमाने सांगते. "हां, प्लीज जा हां." आणि आता तोपर्यंत सूर्या पालीला हाकलवून परत वैदेहीजवळ तसा हात जोडून उभा राहतो. आणि आता प्रेक्षकांनो सूर्या म्हणतो, "बघा, बघा गेली काय? गेली का आहे का बघा तिथे." तर आता प्रेक्षकांनो वैदेही डोळे उघडते आणि समोर बघते, तर समोर पाल नाहीये. पाल गेलेली आहे कारण सूर्याने त्या पालीला ऑलरेडी हाकलवून लावलंय. तर वैदेही जरा इकडे-तिकडे पण बघते आणि हसायला लागते. तर सूर्या पण बघतो तिच्याकडे. वैदेही म्हणते, "खरंच गेली." तर सूर्या म्हणतो, "कारण मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माझा प्रेमावर खूप विश्वास आहे." असं म्हणतो हा सूर्या. आणि वैदेही त्याच्याकडे बघत राहते. तर सूर्या पुढे म्हणतो, "ही जाळपोळ, मारामारी, ही तोडफोड मला अजिबात पटत नाही. जग खूप सुंदर आहे हो." असं सूर्या बोलतो आणि म्हणतो, "फक्त प्रेमावर विश्वास असला पाहिजे." आणि वैदेही ना त्याच्याकडे अशी बघत राहिली, तो जे काही बोलतोय त्याच्याकडे. आणि प्रेक्षकांनो ती अशी आपल्याच विचारात हरवते बरं का वैदेही. आणि आता पुढे काय घडणार बघूया आपण. तर सूर्या जे काही बोलतो त्याचा विचार करते वैदेही आणि आता सूर्या वैदेहीकडे बघून असते बघा. आता वैदेही ना तिथनं उठते आणि उठून उभी राहते. आता पुढे अजून काय-काय बघायला मिळणार आहे बघूया आपण. तर सूर्या ना इकडे कार्डबोर्ड सगळे पुठ्ठे आहेत ना ते झाडतोय. ही वैदेही पण तिकडे काहीतरी ठेवतीये, जागा करते बरं का आणि टेबलवर बसतीये तिकडच्या. तर सूर्या ना अगदी कार्डबोर्ड हे करतीये व्यवस्थित आणि ठेवतोय खाली पसरून. तर वैदेही खिडकी जोरजोरात आपटते. दरवाजावर हात मारते खिडकीच्या आणि सूर्या बघा आता खाली असा बसलाय आणि अगदी आळोखे-पिळोखे देतोय, हात-बीत असे मोडतोय. तर इथे वैदेही विचारते त्याला बघून, "हे तू काय करतोयस?" तर सूर्या म्हणतो, "अहो मॅडम काय म्हणजे काय? अहो इथे बसायला जागा आहे का बघा ना. जरा बसायची व्यवस्था केली नाही तर रात्रभर उभं राहायला लागेल." तर सूर्याला वैदेही म्हणते, "कमाल आहे तुझी. मी इथे जीवाचा आटापाटा करून ही खिडकी उघडायचा प्रयत्न करते. एकमुळे ते पावसामुळे ती इतकी जाम झाली की उघडत नाही आणि तुझं बघ छान चाललंय." तर सूर्या म्हणतो आता, "मॅडम, अहो तुम्ही जरा जास्तीचं काम करताय असं नाही का वाटत तुम्हाला?" तर वैदेही म्हणते उतरत आता खाली, "मी जास्त कष्ट करते असं म्हणते बरं का." आणि आता म्हणते, "हे तुझ्यासारखं असं बसून राहायचंय का मी हार मानून?" तर सूर्या म्हणतो, "हां, हां, हां, हां. 1 मिनिट, 1 मिनिट हां. मी हार मानत नाही हां." असं म्हणते बरं का सूर्या. आणि पुढे म्हणतो, "जर तसं असतं तर मी तुम्हाला खूप वेळ सॉरी म्हणायला आलोच नसतो. तुमची माफी मागितलीच नसती." तर सूर्याला वैदेही म्हणते लगेच, मुळात माणसाने इतक्या चुका करूच नाहीयेत. म्हणजे सारखी-सारखी माफी मागावी लागतच नाही." तर सूर्या म्हणतो, "हां, हे बरं आहे." आणि आता पुढे काय म्हणतो बघा, "मी चुका करतो आणि मी माफीसुद्धा मागतो. पण काही लोकं ना एका रागाच्या भरामध्ये फडाफडा बोलतात आणि स्वतःची चूक कळली तरी माफी मागत नाहीत." आणि मग वैदेहीच्या लक्षात येतं, की की कसं तिनं सूर्याला ओरडलेलं असतं तिरामिसू टेबलवर ठेवलेलं बघून. ते तिला आठवतं प्रसंग आणि ती सुद्धा त्या विचारामध्ये हरवते. दरवाजा लावून घेऊन ओरडत असते सूर्याला जोरजोरात. हे सगळं करून सुद्धा काय साध्य करायचंय? आणि मी असं सूर्या म्हणत असतो, बोलायचा प्रयत्न करत असतो, पण बोलू देत नाही. तर वैदेही म्हणते, "बोल ना बोल, यावर तुला सुद्धा काहीतरी बोलायचं असेलच" वगैरे. तर आता सूर्य हसत म्हणतो वैदेहीकडे बघतो आणि वैदेही लगेच आता की नाही हळूच अशी जराशी की नाही हसते गालातल्या गालात म्हणते आणि हळू आवाजात बोलते, "आय एम सो सॉरी." तर सूर्या काय म्हणतो बघा आता वैदेहीला, "आता आमचे भाई म्हणतात, की माफी मागणाऱ्याने माफी मागायला कितीही वेळ लावला, तरी माफ करणाऱ्याने ना लगेच माफ करून टाकावं. कारण माफी मागणं ही एक हिमतीचं काम असतं आणि ते माफ करणं हे पुण्याचं काम असतं." असं आमचे भाई सांगतात. तर वैदेहीला सुद्धा ते पटतं बरं का. तर इकडे सूर्या विचारतो, "काय समजलात?" आणि म्हणतो, "चला केलं तुम्हाला माफ, तर चला ह्यांचे आता रुसवे-फुगवे मिटलेले आहेत बरं बघ आजच्या या
वेळापुरते तरी. पण पुढे नेमकी काय-काय होतं बघूया. सूर्या म्हणतो, "मॅडम, अहो ऐका माझं. हे बघा, काय आहे, उद्या सकाळची शिफ्ट जोपर्यंत सुरू होत नाही ना, तोपर्यंत इथून आपली काही सुटका नाहीये." असं आता सूर्या सांगतो आणि पुढे म्हणतो, "त्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हा आणि हे सत्य आहे." असं म्हणतो बरं का सूर्या. तर वैदेही म्हणते, "म्हणजे सकाळ होईपर्यंत मी इथे तुझ्यासोबत असं बसून राहायचंय? करायचंय काय?" तर सूर्या म्हणतो, "हां, आता कसा करेक्ट प्रश्न विचारलात तुम्ही. आपण ना लुडो." आणि मग सूर्याला आठवतं, की आपला फोनच नाहीये आपल्याजवळ. तर सूर्या म्हणतो, "अरे देवा! मोबाईल नाहीये ना जवळ." तर वैदेही म्हणते, "मोबाईल असता तर इथे मी तुझ्याबरोबर बसून लुडो खेळत बसले असते का? मदत मागून घरी नसते का गेले?" "नॉनसेन्स" असं म्हणते बरं का ही वैदेही. आणि सूर्य आता हसायला लागतो, "नॉनसेन्स" असं म्हणत. आणि या वैदेहीला कळत नाही, की हे नेमकं का असं हसतोय? का खुळ्यासारखं करतोय हा? तर सूर्या ना एकदम हसतो. तर वैदेही म्हणते, "आता हसायला काय झालं तुला?" तर सूर्या म्हणतो, "सॉरी, सॉरी, सॉरी, सॉरी. हे काय आहे ना, की अहो इतक्या दिवसानंतर आज 2दा तुमच्याकडनं नॉनसेन्स शब्द ऐकलाय ना, आता माझी रात्र अशीच जाणार बघ." तर वैदेही ना अशी इरिटेट होऊन त्याच्याकडे बघतीये. तर सूर्यासुद्धा ना असा एकदम गोड हसतोय बरं का त्याच्याकडे बघत. तर आता सूर्या परत लगेच आपले कान धरतो आणि सॉरी असं म्हणतो. आणि ते उड्यात प्रेक्षकांना आता काय होतंय बघा. ते उड्यात ना ट्यूबलाईट ना अशी पाकपूक करायला लागते आणि वैदेहीचं लक्ष जातं आता त्या ट्यूबलाईटकडे आणि सूर्या पण "अरे देवा!" असं म्हणतो. आणि आता पुढे मजा बघा वैदेहीचं कसं चाललंय. "नाही, नाही, 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 नाही. नको, नको, नको" असं ट्यूबलाईटकडे बघत वैदेही म्हणत असते. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो लाईट जाते आणि वैदेही जोरात किंचाळते. तर सूर्या सुद्धा म्हणतो, "मॅडम थांबा." आता बघा सूर्या काय म्हणतो, "मॅडम तुम्ही आधी किंचाळणं थांबवा हां काय. मला भीती वाटायला लागली आता तुमचं किंचाळणं ऐकून." असं म्हणतो. आणि आता वैदेही ह्या साईडला जाते, तर सूर्या त्या साईडला जातो. तर वैदेही म्हणत असते, "सूर्या, सूर्या थांब. लांब नको ना जाऊ. तू इथेच थांब." तर सूर्या म्हणतो, "मी बटन शोधतोय थांब." तर वैदेही म्हणते, "लांब नको जाऊ. इथेच थांब." तर सूर्या म्हणतो, "अहो इथे बटन आहे. मी मगाशी बघितलं होतं." तर वैदेही म्हणत असते, "माझ्याशी बोलत राहा. प्लीज माझ्यापासून लांब जाऊ नको. प्लीज, 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 प्लीज." तर आता सूर्या म्हणतो, "हे बरं आहे. म्हणजे इतके दिवस सूर्या माझा चेहरा बघू नको, सूर्या माझ्यापासून लांब जा आणि आता बरोबर पलटी मारलीत तुम्ही." असं म्हणतो सूर्या आणि तोपर्यंत ना प्रेक्षकांनो बटन सापडतं त्याला. तो तेवढासा जो बल आहे छोटा, तो लावतो आणि इकडे हां, घ्या असं सूर्या म्हणतो. तर वैदेही म्हणते, "मला ना अंधाराची खूप भीती वाटते." तर सूर्या म्हणतो, "काय नाही होणार मॅडम, मी असताना कशाला घाबरताय?" आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो जोराची वीज कडाडते इकडे. तर वैदेही "बापरे!" असं म्हणते आणि धावत येऊन सूर्याला परत एकदा मिठी मारते इथे. अशी घट्ट धरते हाताला अगदी. आणि आता प्रेक्षकांनो सूर्या ना असा आता किती वेळ आजच्या दिवसभरात केवढ्या वेळ असं क्षण येतात असा त्याचा विचार चाललाय म्हणा का. आणि आता प्रेक्षकांनो वैदेहीकडे असा सूर्य असा हळू नजर वर करून बघतोय, केवढं घट्ट धरलंय. आणि आता सूर्या म्हणतो, "शांत व्हा, शांत व्हा मॅडम. हे बघा, ऐका माझं. मॅडम, मॅडम शांत व्हा, शांत व्हा. काही नाही होणार, काही नाही होणार." असं म्हणत ना हा वैदेहीच्या हातावर हा सूर्य हात आपला धरतो घट्ट असा. आणि आता बघा वैदेहीला पण कळतं, की काय तिनं केलंय ते. त्याच्यामुळे ती सुद्धा अशी हळू अशी ना सूर्याचा हात असा की नाही बाजूला करते आणि जरासं त्याच्यापासून लांब होते. सूर्य आपला वैदेहीचा हात असा घट्ट धरतो आणि समजत असतो, की काही नाही होणार. काळजी करू नका, काळजी करू नका. मी आहे ना, असं म्हणतो. आणि आता वैदेही आणि सूर्य दोघं एकमेकांच्या नजरेत काही क्षणासाठी ते हरवलेली आहेत. आता प्रेक्षकांनो पुढे खरंच काय घडणार आहे बघूया. कारण हा वरद येणार आहे. आपण कालच्या भागाची झलक बघितली होती. पण नेमकं वरद कधी येतो हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत बघा. तर ही दोघं अजून नजरेतच हरवली आहेत एकमेकांच्या. आता अशा पद्धतीनं सूर्यानं धीर तरी दिलाय, की काही होणार नाहीये, घाबरू नका असं म्हणून. याचमध्ये पुढची 5-10 मिनिटं घालवलेत त्यांनी. पण त्याच्यानंतर इथे वरद ना आता दारू पीत बसलेला आहे बरं का. अजून तो ग्लासमध्ये दारू ओततोय. आता तोपर्यंत वरद अशी हाक ऐकायला येते. आई वरदची हाका मारत आली म्हणजेच आत्या हाका मारत आली. त्यामुळे वरद की नाही ग्लास आणि बॉटल वगैरे सगळं लपवून ठेवतो. आता आई म्हणते, "वरद, ए वरद इथं काय करतोयस तू?" असं विचारते बरं का. आणि मग पुढे म्हणते, "कधीपासून हाका मारतेय मी तुका आ? ऐकू नाही का येत का? अरे ओ तरी देत जा." आता वरद म्हणतो, "आता काय झालं बोल ना." तर "अरे वैदू" असं म्हटल्यानंतर ना प्रेक्षकांनो हा वरद लगेच उठून असा ताडकन उभा राहतो आणि म्हणतो, "काय काय झालं तिका? तिका काय पण होणार नाही हां. मी पण आहे ना. मी बघतो मी." असं म्हणत तो आत जात असते. तर आत्या म्हणते, "अरे बाबा तू खय चाललंस आधी ऐकून तर घे." तर हा भरत म्हणतो, "बोल ना." तर आता आत्या सांगते, "अरे कधीपासून तिला फोन लावतीये तर ती फोन उचलत नाहीये आणि अजून घरी इली नाहीये रे ती." आणि आता प्रेक्षकांनो वरद सुद्धा जरा 2 मिनिटं असा विचार करतोय. आता प्रेक्षकांनो इकडे वैदेही ना दरवाजा जोरजोरात आपटतीये, की कोणतरी येईल असं. तर हा सूर्याक तिथला एक कागद मिळालाय त्याला तर त्याचं विमान केलंय आणि तो विमान उडवत बसलाय. तर वैदेहीने आता तिथलंच एक पोतं टाकलंय आणि ती सुद्धा अशी मांडी घालून खाली बसते आणि "आई गं!" असं म्हणते बरं का.
हा सूर्य अजून विमानच उडवतोय. तर वैदेही म्हणते, "ही रात्र कधी संपणार आहे? कधी संपणार आहे? काय माहिती?" तर सूर्य एकदम काय म्हणतो बघा विमान उडवता-उडवता, तो म्हणतो, "मला ना ही रात्र संपूच नाही असं वाटतं." तर आता वैदेहीला न कळता तो तोंडातल्या तोंडात बडबडतोय आणि मग त्याच्या लक्षात येते, की आपण काहीतरी बोललोय असं. तरच वैदेही विचारते, "काही म्हणालास का?" तर सूर्या म्हणतो, "नाही, काय आहे कंटाळा आला ना, म्हणजे मोबाईल असता तर लुडो खेळलो असतो." असं परत एकदा सांगतो आणि मग म्हणतो, "नाही, नाही, पत्ते, पत्ते असायला हवे होते, म्हणजे मस्त डाव टाकला असता." तर वैदेही विचारते, "तू जुगार पण खेळतोस?" तर आता सूर्या म्हणतो, "ओ मॅडम, पत्त्यांमध्ये काय फक्त जुगारच नसतो, बदाम 7, 5-3-2, चॅलेंज असे बरेचसे गेम आहेत." तर वैदेही तोंड वाकडं करत म्हणते, की "मला नाही येत पत्ते." तर सूर्या विचारतो, "का?" तर वैदेही म्हणते, "मला बाबा ओरडायचे लहान असताना पत्ते खेळते म्हटलं तर." तर सूर्या म्हणतो, "मी नाही ओरडणार, मी शिकवेन तुम्हाला." तर वैदेही विचारते, "आता तू का शिकवशील मला पत्ते? मला नाही शिकायचेत पत्ते." आता सूर्या तिच्याकडे बघत राहतो. तर वैदेही परत एकदा ना नॉनसेन्स असं म्हणते. आता सूर्या विचारतो वैदेहीला, "मॅडम, तुम्हाला भूक लागली आहे का?" तर वैदेही बघत राहते आणि मग सूर्या म्हणतो, "नाही, नाही, का विचारलं माहितीये का? तुम्ही असं छोट्या-छोट्या गोष्टींवरनं ना चिड करताय म्हणून विचारतोय मी तुम्हाला." तर प्रेक्षकांनो सूर्याने असं म्हटल्यानंतर वैदेही जरा मान बाजूला करते. खरं तर तिला लागली भूक, पण ती मान्य करत नाहीये. सूर्या परत एकदा विचारतो, "लागली आहे? लागली आहे?" आणि वैदेही तोंड बाजूला करते. मग तेव्हा कळतं त्याला, की खरंच हिला भूक लागली. आता तो "थांबा, 1 मिनिट हां," असं म्हणतो आणि आता प्रेक्षकांना आपले खिसे चाचपतोय बरं का तो आणि त्याच्या लक्षात येतं, की त्यानं कॅडबरी आणली होती ते आणि आता तो काय करतो बघा, ती कॅडबरी त्याच्या खिशात आहे. ती काढून नाही ते वैदेहीच्या हातामध्ये देतो समोर, "हे घ्या." तर आता म्हणतो, "ते काय आहे ना, गोदासाठी आणली होती, पण सारिकाच्या गडबडीत ना राहून गेलं." तर आता वैदेही विचार करते, "घेऊ का नको, घेऊ का नको?" "नको मला," असं म्हणते बरं का वैदेही. तर सूर्या म्हणतो, "अहो, तुमचा चेहरा सांगतोय तुम्हाला भूक लागली ते, तुम्ही घ्या. अहो, इथे आजूबाजूला फक्त औषधं आहेत खायला आणि तुम्ही औषधं देता, ती खात नाही." असं म्हणतो हां. "आणि त्यामुळे घ्या तुम्ही." तर आता वैदेही विचार करते आणि मग ती कॅडबरी घेते आणि कॅडबरी घेतल्यानंतर ना आदाशासारखीच ती कॅडबरी फोडते. म्हणजे कधी एकदा फोडते आणि कधी एकदा खाते, इतपत भूक लागलेली आहे तिला. वैद्य आता थँक यू असं म्हणते प्रेमाने आणि कॅडबरी आपली फोडून इकडे खायला चालू करते, तर सूर्या तिच्याकडे बघत राहिलाय. वैदेही काय करते बघा, आता वैदेही ना कॅडबरी चालू करते खायला, तर आधी पहिली त्याच्यातला एक बाईट काढते आणि सूर्याला ती देतीये. पण हा सूर्या मात्र वैदेहीच्या नजरेत हरवलेला आहे असा खूप वेळ आणि त्याला आता स्वप्नात काय दिसतंय बघा प्रेक्षकांनो, वैदेहीने असं कॅडबरी पुढे केलेली आहे. पण त्याला दिसतीये काहीतरी वेगळीच गोष्ट इथे. तर त्याला असं दिसतंय, की आता वैदेही त्याच्या जवळ येतेय आणि त्याला "घे" असं म्हणते. तर वैदेही एकदा "घे" असं म्हणून सांगते त्याला, पण हा अजून तिच्या नजरेत हरवलाय त्यामुळे त्याचं लक्ष नाहीये आणि त्याला असं वाटतंय, की आता वैदेही उठून आपल्या जवळ आली आहे आणि तिनं आपल्याला स्वतःच्या हाताने कॅडबरी भरवली आहे. तर आता सूर्या म्हणत असतो मनातल्या मनात, की "मॅडम, ही चॉकलेट खूप छोटी गोष्ट आहे हो. तुम्ही फक्त ना एकदा एक संधी द्या हो. तुम्हाला अख्ख्या लाईफ शेअर करायचंय तुमच्याबरोबर. अख्खं आयुष्य शेअर करेन मी तुमच्याबरोबर." आता तो अजून काही रिप्लाय देत नाही तरी वैदेहीचं चालूच आहे, की "घे, घे" म्हणून. तर सूर्या मात्र आपला अजून हसतोच आहे असं गोड गालामध्ये आणि खरंच स्वप्नात हरवलाय बरं का. त्याच्या चेहऱ्यासमोर डोळ्यासमोर येतंय, की स्वतःच्या हाताने वैदेहीनं त्याला कॅडबरी भरवलेली आहे आणि मगच ती तो कॅडबरी खातोय असं तो असं गुंग झालाय बरं का. आणि वैदेही त्या मात्र ना त्याच्याकडे बघते, की ह्याला काय झालं मध्येच आता. कारण त्याला तर स्वप्न तो भरवतोय असंच दिसते ती आणि आता वैदेही बघा काय करते प्रेक्षकांनो, वैदेही ना "अरे घे" असं म्हणत जोरात ओरडते तेव्हा याला कळतं, की आपण एक स्वप्न बघत होतो ते. आणि मग तो शेवटी वैदेहीच्या हातातून तो कॅडबरीचा तुकडा घेतो. हां, थँक यू असं म्हणतो आणि आता प्रेक्षकांनो बघा वैदेहीनं पण आता कॅडबरी खाल्लेली आहे. त्यामुळे जरासा पोटाला आधार मिळालेला आहे. पण वैदेही कॅडबरी खाता-खाता सूर्याकडे बघतीये आणि ती सूर्याच्या विचारात हरवली आणि वैदेही म्हणतेय काय, "इतकाही वाईट नाहीये हा, पण कधी-कधी ना असा विचित्र वागतो ना, की असं वागतं, की 2 ठेवून द्याव्यात." आणि तोपर्यंत इकडे सूर्या स्वतःच्या गालावर पाटकन मारून घेतो जोरात आणि वैदेहीला कळत नाही, की आता मी तर ह्याला मारायचा विचार करत होते आणि लगेच ह्यानं मारलं आणि कसं काय स्वतःला. तर वैदेही बघ तशी जरा कावरी-बावरी होते. तर सूर्या म्हणतो, "मच्छर आहे तो खूप त्यामुळे मारून घेतलं." तर प्रेक्षकांना अशा पद्धतीनं कॅडबरी खाऊन जरासं पोट तरी भरलंय. तर सूर्या मात्र हरवलाय आणि आता एवढ्या अडगळीत एकच पाल होती, अजून एखादी असती तर असं म्हणत सूर्य हसतोय. तर वैदेही आता हुश्श असं करत ना आपले केस-बिस आवरते बरं का इकडे आणि आता हळू वैदेहीला झोप पण यायला चालू होतीये. सूर्या तिच्याकडे असा बघत बसलाय नुसतं. तर वैदेही आता पेंगतीये बसल्या-बसल्या तिथे अशी डुलकी काढायच्या प्रयत्नात आहे ती आणि तेवढ्यात काय होतं प्रेक्षकांनो, सूर्य असा मस्तपैकी असा बघत राहिलाय बरं का. अगदी मनसोक्त बघून घेतोय कारण वैदेही आता मागे टेकून अक्षरशः झोपलीच आहे. तिला झोपच आली तर सूर्यासुद्धा असा जरा रिलॅक्स
रिलॅक्स होतो आणि परत बघत बसतो या वैदेहीकडे. आता वैदेही आता प्रेक्षकांनो बघा पेंगतीये अशी तिथे डोकं टेकून अक्षरशः झोपलीये. सूर्य आपल्या डोक्यावर म्हणजे झोपलाय तो पण आणि असा हात असा घेऊन तिला बघत बसलाय डोक्याखाली हात घेऊन आणि आता वैदेही खाली असं डुलकी काढतीये असं हळू आणि ती पडणार, डोकं आपटणार हे आता सूर्याच्या लक्षात येते, की तिची डुलकी लागली आणि ती अशी जाऊन अशी आपटणार. तर आता सूर्या काय करतो बघा, जरा बघत-बघत तिला बसलाय तो, त्याच्यामुळे तो असा एकदम उठतो आणि पटकन जातो आणि वैदेहीचं डोकं आपटू नये याच्यासाठी आपला खांद्याचा आधार देतो आणि वैदेही पण लगेच ना त्याच्या हाताला घट्ट अशी पकडते आणि शांत तिथे असं की नाही झोपते बरं का. आणि प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार, वरद येणार तेव्हा ही दोघं ह्या अवस्थेत सापडतील का आणखीन काही वेगळं बघायला मिळेल, हे जाणून घेण्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघा. आजचा एपिसोड फक्त वैदेही, सूर्या, वरद एवढ्यांवरच आहे. वरद पण शेवटी-शेवटी आलाय, पण वैदेही, सूर्यावरच जास्तीचा एपिसोड शूट झालाय बरं का आज. आज बच्ची-बिच्ची कोण बघायला मिळणार नाही आपल्याला. आता वैदेहीच्या चेहऱ्यावर जी काही बट आलेली आहे, ती बट इथे सूर्या हळूच बाजूला करतो आणि प्रेक्षकांनो आता पुढे काय घडतंय बघा. सूर्याला सुद्धा ना तिथे बसल्या-बसल्या डोळा लागतोय आणि अक्षरशः त्याला पण एवढा गाढ डोळा लागतोय आणि आता पुढे काय घडणार? वैदेही जेव्हा स्वतःला सूर्याच्या असं जवळ बघेल, तेव्हा वैदेही चिडणार का सूर्यावर? नेमकं काय-काय घडणार ते आपण बघूया. त्याच्यासाठी एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. इथे सूर्या पण असं वैदेहीच्या डोक्यावर डोकं ठेवतोय आणि छान अशी त्याला पण झोप लागून गेलेली आहे इथे. आता आत्या म्हणते प्रेक्षकांनो वरदला, की "अशी न सांगता कुठे जात नाही रे ती." आणि आता वरदच्या डोक्यामध्ये विषय आलाय, की परत डिनर वगैरेलाही गेली नाही ना ही? असं वरदला शंका येते. तर वैदेही आत्यापुढे म्हणते, "माका तर ना वेगळीच भीती वाटते रे. ते आता अंडेलला आलंय कसं तर रे. म्हणजे त्यांनी जर का काही ती का काही" तर वरद म्हणतो, "ए काय पण बोलू नकोस हां तू. तसं काय नसणार आहे." असं इकडे वरद ओरडून म्हणतो आत्याला आणि म्हणतो, "मी जाते केंद्रात आणि बघून येते." तर आता प्रेक्षकांनो वरद निघालाय केंद्रामध्ये जायला आणि आत्याचा जीव मात्र इथे भीतीनं घाबरा-घुबरा झालाय. सारखी आत्या फोन लावते, पण ही फोन अजिबात उचलत नाहीये. फोन कसा उचलेल? फोन तिकडे टेबलावर व्हायब्रेट होतोय जोरजोरात आणि आत्या फोन का घेत नाहीये ही, असं आत्या म्हणते. तर प्रेक्षकांनो इकडे ना वैदेहीला आता हळू जाग येते बरं का. तिला कळते, की आपण असं म्हणजे असं ती एकदम कावरी-बावरी होते आणि तिचे लक्ष जातं एकदम तर ती सूर्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती झोपली आहे. तिला लक्षात येतं आणि ती बाजूला होणार. तेवढ्यात तिचं कानातलं अडकले. ते आता सूर्याला आवाज येतो, "आ" असं म्हणतेला तर "मॅडम, मॅडम सॉरी मी इकडे येते. सॉरी, सॉरी." तर वैदेही परत "आ" अशी ओरडते आणि म्हणते सूर्या "अरे बापरे! एक मिनिट, 1 मिनिट थांबा, थांबा." तर वैदेही त्याला सांगायचा प्रयत्न करत असते, की "तू थांब मी काढते." पण सूर्या पॅनिक होतो ना एकदम. आता वैदेही काहीतरी म्हणेल असं वाटतं. म्हणतो, "थांबा, थांबा, थांबा मी बघतो." असं म्हणत ना जरा कमी तो ओढतो. तर त्याला दुखतंय. आता सूर्याला सरळ शेवटी वैदेही ओरडते, "अरे थांब जरा, जरा थांब." असं म्हणते आणि वैदेही स्वतःच इथे ना आपला हात एका बाजूनं घालते आणि ते कानातलं अडकलेलं आहे ते असं व्यवस्थित सोडवून घेते आणि आता प्रेक्षकांना आता पुढे मजा बघा काय होते ते. असं म्युझिक जरा सस्पेन्स लावले, की आता वैदेही चिडेल का बघा. तर सूर्या कानातलं वैदेहीचं निघाल्यानंतर ना डायरेक्ट इकडे उठून उभा राहतो आणि म्हणतो, "मॅडम ते ॲक्चुअली काय झालं ना, आय एम सो सॉरी म्हणजे मी हे मुद्दामून नाही केलं हो. म्हणजे मी तुम्हाला बघितलं तुम्ही झोपत होता आणि तुम्ही पडणार होता म्हणून मी तिथे येऊन बसलो आणि मग मलाही डुलकी लागली. मला काही कळलंच नाही." तर आता वैदेही म्हणते, "इट्स ओके." तर सूर्या म्हणतो, "नाही म्हणजे तुमचं बरोबर आहे." तर वैदेही म्हणते, "अरे इट्स ओके म्हणाले मी तुझ्यावर नाही चिडलेले. तुझा राग नाही आलाय मला. शांत हो, शांत हो." तर इकडे ना सूर्या पॅनिक होऊन भरपूर बोलतो आणि नंतर नाही चिडले म्हटल्यावर ओके असं म्हणतो आणि गप्प होतो बरं का. आणि सूर्यानं आता इकडे-तिकडे बघायला लागतो. वैदेहीला शंका येते, की हा नेमकी इकडे-तिकडे का बघतोय? तोपर्यंत सूर्यानाला तिथे कपाटावर ना रॉड दिसतोय बरं का. तर "काय शोधतोयस तू?" असं वैदेही विचारते. तर सूर्या म्हणतो, "मॅडम अहो इथून बाहेर पडायचा मार्ग शोधतोय." तर आता वैदेही सुद्धा उठून उभी राहते. तर सूर्या टेबल एक-एक हलवतायत. तर वैदेही म्हणते, "तुझ्या डोक्यात काय सुरू आहे सांग ना." तर सूर्या म्हणतो, "सांगतो थांबा." तर वैदेही म्हणते, "अगं आपण मिळून प्रयत्न करू. तू सांग ना तुझ्या डोक्यात काय ते." तर सूर्या म्हणतो, "अहो तो रॉड दिसतोय ना तो वरचा." मग तो रॉडकडे वैदेही बघते. आता सूर्या म्हणतो, "तो रॉड काढायचा म्हणजे मला लॉक तोडता येईल." तर वैदेही म्हणते, "अरे मग काढ ना." तर सूर्या म्हणतो, "अहो माझा हात पोहचत नाही. ते टेबला वगैरे सगळे जाम आहेत." आता प्रेक्षकांना ना वैदेही पण असं म्हणते. आता सूर्या ना वैदेहीकडे बघतोय हळूच. वैदेही विचारते, "आता मग काय करायचं?" तर सूर्या ना म्हणतो, "मॅडम म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे." असं म्हणतो बरं का. आता काय आयडिया असेल गेस करा बरं का तुम्ही. तर आता वैदेही ना अशी बघत राहिली आहे सूर्याकडे. तोपर्यंत प्रेक्षकांनो इथे वरद आलेला आहे. केंद्रामध्ये पोहोचला पण हा बरं का वरद आणि वरद इकडे-तिकडे बघतो. आधी तिच्या केबिनमध्ये जातो, "वैदू" असं म्हणत आणि
केबिनमध्ये पण इकडे-तिकडे बघतोय तो. टेबलावर त्याचं लक्ष जातं, तर फोन तिथंच आहे. तर तो फोन घेतो वैदूचा आणि बाहेर येतो. हा फोन तर वैदूचाच आहे असं म्हणतो बरं का. आणि आता म्हणजे वैदेही इथेच कुठेतरी असणार अशी त्याला शंका येते. तर वैदेहीचा फोन घेऊन बाहेर येऊन तो परत इकडे-तिकडे शोधतो. त्या पेशंट आहे त्या साईडला तर जात नाही, हे नशीब म्हणायचं. आणि मग परत जरा दरवाजाच्या इथनं बाहेर जातो, बाहेर बघतो. तर आता ह्याची वरदची शोधाशोध चालू आहे. तर इकडे सूर्या म्हणतो, "मॅडम, मॅडम मला माहिती आहे, ही माझी आयडी आहे, पण काय आहे, पण दुसरा काहीतरी आपण पर्याय शोधूया. हे नको." तर वैदेही म्हणते, "नाही, नाही, नको, नको, नाही. आपल्याला इथून बाहेर पडायचंय की नाही?" तर सूर्या म्हणतो, "हो." तर वैदेही म्हणते, की "त्यामुळे तू उचल मला." तर आता सूर्या म्हणत असतो, की "अहो मॅडम." जे तर तो असं हसतो बरं का आणि एकदम ना विचारात पडलाय तो, की काय करायचं? तर ना नको, नको, नको असं जवळ जातो आणि परत मागे येतो आणि म्हणतो, "नको मॅडम, आपण दुसरं काहीतरी बघूया." असं म्हणतो. तर आता म्हणतो, "तुम्ही मला उचलता का?" असं विचारतो बघा. "तुम्ही मला उचला आणि मी ते असं." तर वैदेही म्हणते, "सूर्या तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतंय का रे? आ?" तर सूर्या म्हणत असतो, "अहो तुम्ही स्ट्राँग आहात, तुम्हाला येईल." तर वैदेही म्हणते, "अरे आपल्याला इथून बाहेर पडायचंय की नाही?" असं परत एकदा विचारते बरं का वैदेही. तर सूर्या हो म्हणतो. तर वैदेही पुढे म्हणते, "म्हणून करतोय ना आपण हे सगळं." मग तर आता प्रेक्षकांनो खरंच वैदेहीला सूर्या उचलून घेईल का? सूर्याच्या पोटात तर गुदगुल्या होतायत वैदेहीला उचलायचं म्हणून. पण इथे नाटकं तर सूर्याची भरपूर चाललेत. आता वैदेही ना सूर्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "ऐक, ऐक, ऐक." हात हातामध्ये घेते वैदेही सूर्याचे आणि त्याला समजावते आणि म्हणते, "हे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ." तसं सूर्य आता वैदेहीकडे बघायला लागतो बरं का. वैदेही म्हणते, "मला माहिती तू माणूस म्हणून कसा आहेस ते आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे." असं वैदेही त्याला सांगते. तर सूर्या जरा असा बघतो, गप्पवतो. वैदेही पुढे म्हणते, "आपल्याकडे आता दुसरा काहीच पर्याय नाहीये सूर्या." असं म्हणून समजत असते. तर सूर्यासुद्धा हो असं म्हणतो. आता बघा वैदेही त्याचा हात धरूनच सूर्याचा हात धरूनच त्याला त्या रॉडच्या जवळ म्हणजे टेबलच्या इथं आणते आणि अगदी हातामध्ये घट्ट धरलाय बरं का. आणि मग वैदेहीच काय करते स्वतः सूर्याचा हात असा तिच्या कमरेवर घेते आणि वैदेही तिच्या खांद्याला धरते स्वतः आणि सूर्या एकदा एक निश्वास सोडतो, की असं म्हणून आणि आता डायरेक्ट वैदेहीला सूर्या असं उचलतो पायातनं वरती करतो. आता प्रेक्षकांनो बघा हां, पुढे काय-काय घडणार आहे ते. तर सूर्याला उचलून "मॅडम, मॅडम." तर ते सूर्याने धरलंय तरी वर उचलून आणि वैदेही आता हात लावतीये त्या रॉडला पोचतोय का बघायला आणि आता प्रेक्षकांनो सूर्या इथे जरा स्वतः हसतोय गालातल्या गालात. तर वैदेहीचा प्रयत्न चाललाय, की तो रॉड कसा काढून घ्यायचा, कसा मिळेल आपल्याला आणि प्रेक्षकांनो इथेच मोठा ट्विस्ट येणार आहे. तो काय आहे, तो उद्याच्या भागात आपल्याला समजणार आहे. त्याच्याशिवाय आपण कसं उत्कंठा लागून जाईल ना आपल्याला, कारण वरद पण पोहोचलेला आहे तिथे आणि ह्या दोघांनी असं धरलेलं आहे एकमेकाला. तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये जेव्हा वरद इकडे दरवाजाची कडी काढून उघडतो आणि आतमध्ये जातो, तेव्हा त्याला दिसतं, की सूर्या आणि वैदेही पडलेले आहेत, एकमेकांच्या अंगावरच आहेत. आणि वरद आता वैदेहीला काय-काय बोलणार आहे, तर सूर्या वरदला म्हणतो, की "अरे तिचं ऐकून घे." तर वरद सूर्याला परत काहीतरी बोलतो. आता ह्यांच्यामध्ये मारामारी होणार, नवीन काहीतरी नाटक घडणार का नेमकं काय घडणार? आणि वरद ज्या पद्धतीने बोलत असतो, ते बोलणं ऐकून वैदेही शॉक लागल्यासारखी वरदकडे बघते. म्हणजे तिच्या अपेक्षेच्या फार पुढचं हे वरद काहीतरी बोलणार आहे. नेमकं काय बोलतोय, काय घडणार ते जाणून घेऊया उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.